धुळे महानगरपालिका निवडणूक. राष्ट्रवादी आणि शिवसेना शहर विकास आघाडीचा महापौरांसाठी शड्डू. 6 तारखेला चमत्कार घडणार. धुळे महानगरपालिकेच्या आगामी महापौर आणि उपमहापौर पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना शहर विकास आघाडी यांच्या वतीने आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी आघाडीच्या नेत्यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला आहे. आघाडीतर्फे महापौर पदासाठी सौ गीता तुषार नवले आणि उपमहापौर पदासाठी इरफान फजलू अन्सारी यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 7 तारखेला धुळेकर चमत्कार पाहतील. संजय वाल्ले. अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आघाडीचे नेते संजय वाल्ले म्हणाले, राजकारणात काही रणनीती असतात ज्या जाहीरपणे सांगता येत नाहीत. धुळे शहराने यापूर्वी 3 नगरसेवकांच्या बळावरही महापौर पाहिला आहे. आमच्याकडेही योग्य नियोजन असून अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. 6 तारखेला निवडणूक होईल आणि 7 तारखेला धुळेकर नागरिक नक्कीच एक मोठा चमत्कार आणि सत्ता बदल पाहतील. भाजपच्या बी टीमवर हल्लाबोल. आघाडीचे गटनेते म्हणून नियुक्त झालेले शहाबाज फारुख शाह यांनी यावेळी एमआयएम पक्षावर सडकून टीका केली. ते म्हणाले, शहरात आता भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणजे एमआयएम पक्ष सक्रिय झाली आहे. त्यांनी आता अर्ज नेले आहेत. यावरूनच त्यांचे आणि भाजपचे साटेलोटे स्पष्ट होत आहे. मात्र जनता आता या भूलथापांना बळी पडणार नाही. या अर्जांमुळे आता धुळे महानगरपालिकेच्या राजकारणात चुरस निर्माण झाली असून सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीने कंबर कसली आहे. आता सर्वांचे लक्ष 6 तारखेला होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे. धुळे महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना पक्ष शहर विकास आघाडीचा मी गटनेता म्हणून मी नियुक्त झालो आहोत. तदनंतर आता आपण पाहत असाल महापौर आणि उपमहापौरची निवडची प्रक्रिया इथं सुरू आहे. आमच्या गटाकडून आम्ही महापौर आणि उपमहापौरसाठी आज दोघे उमेदवारांचे फॉर्म भरलेले आहे. जसा आमचे ज्येष्ठ संजय भाऊ वाल्ले यांनी आपल्याला सांगितलं की काही नियोजन काही चमत्कार या शहरात आपण पाहिलेले आहात. आमच्या संपर्कात बरेच नगरसेवक आहे. आपल्याला नक्की 6 तारखेला आमच्या गटाचा महापौर आणि उपमहापौर दिसेल. दुसरी गोष्ट, आता आम्ही फॉर्म भरल्यानंतर भारतीय जनता पक्षाची जी बी टीम शहरात सध्या ऍक्टिव्ह झालेली आहे एमआयएम, त्यांना आता अनुप भैयांनी पाठवला आणि ते देखील आता फॉर्म घेऊन गेले आहे. यापुढे जर एमआयएम तर्फे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आला तर याचा मागचा कारण भारतीय जनता पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना शहर विकास आघाडीच्या वतीने महापौर पदासाठी सौ गीता तुषार नवले आणि इरफान फजलू अन्सारी आज उपमहापौर पदासाठी आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आज आम्ही अर्ज भरलेला आहे. आणि 6 तारखेला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेचा महापौर उपमहापौर या धुळे शहरामध्ये नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. कुठल्या विचारावरती आपण राजकारणाच्या काही रणनीती असतात त्या सगळ्याच पत्रकारांना सांगणं योग्य नाही. या धुळे शहराने 3 नगरसेवकावर मंजुळाताई महापौर बघितलेले आहेत. म्हणून काही चमत्कार काही नियोजन आमच्याकडेही ठरलेलं आहे. आमच्याकडेही काही लोक संपर्कामध्ये आहे. निश्चितच 6 तारखेला या धुळे शहरामध्ये धुळेकर नागरिक चमत्कार त्या ठिकाणी बघतील. भाजपचे किती नगरसेवक संपर्कात आहेत? रणनीतीचा भाग आहे, आम्ही सांगू नाही शकत, पण निश्चित तुम्हाला बदल त्या ठिकाणी दिसेल. धन्यवाद.